सरकारचा कोणताही कार्यक्रम असो अथवा महायुतीच्या सभा, लाडकी बहीण योजनेचा सध्या जोरदार प्रचार केला जातोय। 17 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे देण्याचं वचन सरकारने दिलंय। पण याच लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम कोर्टाने आता राज्य सरकारला फटकारलंय। त्याला कारण ठरलाय 1995 सालचा एका जमिनीचा खटला। याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यामध्ये 24 एकर जमीन खरेदी केली होती। राज्य सरकारने ही जमीन घेतली, पण याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता। त्यावरून कोर्टाने तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण जमिनीचा मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का, अशा शब्दामध्ये आता सरकारची खरडपट्टी काढली आहे। माझ्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात तर काही त्यांनी नकार दिला नाही। एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेचा मोबदला देताना, आणि तोही आमच्या कार्यकाळातला नाही, तो काँग्रेसच्या कार्यकाळातला मोबदला आहे, तर काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी चूक केली तर ती कानउघाडणी आमच्यासाठी नसेल, ती कदाचित त्यांच्यासाठी असेल। राज्याच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे। प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा पैसा अजून दिलेला नाही, दुष्काळाचा पैसा दिलेला नाही, विकास कामं कित्येक तुंबलेले आहेत, तुडुंब झालेले आहेत, त्यालाही विकास कामाला निधी नाही। असं असताना लोकप्रिय घोषणा मला वाटतं महिना 2 महिन्यासाठी सरकार सुरू करू पाहतंय, हे तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला कळतं। तर हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। 1950 साली याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी पुण्यामध्ये 24 एकर जमिनीची खरेदी केली। राज्य सरकारने जमीन घेतली, मात्र याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता। संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचं राज्य सरकारने सांगितलं। सरकारकडून मोबदला न मिळाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। जमिनीच्या मोबदल्यामध्ये जमीन दिल्याची राज्य सरकारची न्यायालयामध्ये माहिती आहे। मोबदल्यामध्ये मिळालेली जमीन वनजमीन असल्यामुळे याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। तर या जमीन मोबदला प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नेमकं काय म्हटलंय पाहूयात। जमीन मोबदला प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करा, राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत। न्यायालयाच्या आदेशांना गृहीत धरू नका। आम्ही वर्तमानपत्र वाचतो, तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण एका सर्वसामान्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का, असाही सवाल कोर्टाने विचारलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।